नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. की आज आपला विषय आहे की ऊस लागणीसाठी ऊस बियाण्याची निवड. तर हा समोर आपल्याला प्लॉट दिसतो आहे की हा की पाडेगाव संशोधन केंद्रामधून त्यांनी फाउंडेशन बियाणं आणून त्यांनी ऊसाची लागण केलेली आहे. आपण बघतो की हा ऊस चांगला वाढलेला आहे आणि अशा ऊसाची निवड करावी की जेणेकरून ऊसावरती कुठलीही कीड नाही किंवा रोग नाही आणि ऊस पूर्णपणे सशक्त आहे. तर याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी की हे ऊसाचं बियाण्याचा प्लॉट तयार करत असताना की जो काय ऊस बियाणे की प्लॉटसाठी की पाडेगाव संशोधन केंद्राचा जो काय डोस आहे त्या डोसप्रमाणे त्यांनी शिफारशीप्रमाणे त्यांनी सर्व खतं वापरलेली आहे. म्हणजे जेणेकरून आपण ऊसाची लागण करतो त्या ऊसाच्या लागणीमध्ये जो खताचा डोस वापरतो तर त्याच्यापेक्षा ह्या बियाण्याच्या प्लॉटला खताचा डोस वेगळा आहे आणि तो जादा आहे. त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांनी पाडेगाव संशोधन केंद्राच्या ह्याच्याप्रमाणे की यांनी हा डोस वापरलेला आहे आणि ऊसाचं प्लॉट केलेलं आहे. याच्यामध्ये की एक दोन मुख्यत्वे कारणं हे असतात की ह्या जे प्लॉटमध्ये जे पाचट आहे ते पाचट अजिबात काढायचं नसतं. जर पाचट काढलं तर डोळे त्याचे मोकळे होतात आणि डोळे तापतात आणि तो डोळा जनरली उगवत नाही किंवा तो प्लॉटमधनं आपण बियाणं घेऊन जात असताना की त्या डोळ्याला इजा होती आणि ते सुद्धा बियाणं उगवत नाही. तर हे आपण बघू शकता की कसं बियाणं आहे, तजेलदार आहे, चांगलं आहे आणि जनरली बियाण्यासाठी की 8 ते 9 महिन्याचाच बियाणं आपण वापरायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जादा त्याचं बियाणं जर आपण वापरलो तर ते बियाणं थोडंसं जून झालं असल्यामुळं ते उगवण क्षमता थोडीशी कमी राहते. आपली कमीत कमी एक 95% आपली उगवण क्षमता पाहिजे. आणि ह्या बियाण्याच्या प्लॉटमधनंच घेतल्यामुळं काय होतं की ह्याला थोडासा युरियाचा डोस आहे हा वाढवून दिलेला असतो. त्याच्यामुळं युरिया नायट्रोजनचा अंश की आपल्या ऊसाच्या डोळ्यामध्ये की थोडासा साठलेला असतो. त्याच्यामुळं ऊसाचे कोंब चांगले निघतात आणि ऊस चांगला येतो. त्याच्यामुळं शेतकरी बंधूनं ऊसाची निवड करत असताना आता हरसालीचा हंगाम आपला आलेला आहे की आपल्याला 86 लागण करायची असेल आणि जर आपण की ऊसाचे बियाणं जर निवडायच्या प्रतीक्षेत जर असाल तर आपण असं पाडेगाव संशोधन केंद्रामधून किंवा कोणत्याही रिसर्च स्टेशनमधून जर आणलेलं असं फाउंडेशनचं जर बियाणं असेल तर ते आपण निवडावं. आणि त्याची लागण करत असताना 2 डोळ्याच्या टिपरीने जर लागण केली तर आपलं की कमीत कमी एक 90%च्या वर त्याची उगवण क्षमता राहते. ते आपण की खालच्या बुडाकडच्या 1 किंवा 2 डोळे की आपण लागणीसाठी घ्यायचे नाही आहे. कारण त्याच्यामध्ये नायट्रोजनचा अंश थोडासा कमी असतो, गोडी चढलेली असते. त्याच्यामुळे ते बियाणं थोडंसं उगवायला त्रास करतं. म्हणून जेणेकरून शेतकऱ्यांनी अशा बियाण्याच्या प्लॉटमधनं आपण ऊसाचं बियाणं निवडावं की जेणेकरून ते की रिसर्च स्टेशनमधलं बियाणं असावं आणि ते चांगलं तजेरदार असावं. आता आपण बघू शकता या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की ऊस पडू नये म्हणून की ऊस असा थोडासा दाबून घेतलेला आहे. पावसाळी जी काय हवा जास्त मोठ्या प्रमाणात येते ती हवा इथून निघून जावी यासाठी शेतकऱ्यांनी असं हे केलेलं आहे आणि बियाणं देण्यासाठी सुद्धा सोयीचं होऊन जातं. म्हणून शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीनं ऊसाचं बघा की रान दाबून घेतलेलं आहे आणि या पद्धतीच्या प्लॉटमधून आपण जर ऊसाचं बियाणं जर आपण घेतलं तर नक्कीच आपल्या ऊसाचं उत्पन्न म्हणावं तेवढं टनेज मिळू शकतं. हा आपण बघू शकता ऊस कसा आहे की तजेलदार आहे, याचा अजिबात पाला काढलेला नाही. अशा प्लॉटमधून आपण ऊसाचं बियाणं खरेदी करावं आणि ऊसाची आपली लागण करावी. तर की ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.